हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम यावर्षी म्हणजेच 2026मध्ये कधी कंडक्ट होईल असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. या प्रश्नाचा आन्सर देण्यासाठी सेट विभागाच्या प्रमुख पदावर कोणाही व्यक्तीची अपॉइंटमेंट नव्हती. मागील 2 महिन्यापासून सेट विभागाचं प्रमुख पद वॅकंट असल्यामुळे सेट एक्झामचं नोटिफिकेशन रिलीज होत नव्हतं किंवा सेट एक्झाम कधी होईल या संदर्भात एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन प्राप्त होत नव्हती. पण हे जे पद आहे हे पद युनिव्हर्सिटीने आता भरलेलं आहे. म्हणजे सेट विभागामध्ये सेट विभागाच्या प्रमुख पदावर डॉक्टर प्रभाकर देसाई यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. फ्रेंड, या संदर्भात इन्फॉर्मेशन युनिव्हर्सिटीचे जे प्रभारी कुलसचिव आहेत त्यांनीच दिलेलं आहे. त्यांनी असं म्हणलं आहे की सेट परीक्षा आता लवकरच कंडक्ट होणार आहे. नियोजित कालावधीमध्ये सेट एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि त्या पद्धतीने सेट परीक्षेची तयारी ही पुणे युनिव्हर्सिटीने सुरू केलेली आहे. कारण सेट विभागाच्या प्रमुख पदावर आत्ता सध्या प्रशासनाने डॉक्टर प्रभाकर देसाई यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली सेट एक्झामचं काम आत्ता कंडक्ट केलं जात आहे, सुरू केलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की मागील 2 महिन्यापासून जी जागा वॅकंट होती त्या जागेवर आता प्रभाकर देसाई यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजेच आता सेट एक्झाम लवकरच कंडक्ट होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली जाते. कारण का, हे जे पद आहे म्हणजे म्हणतो ना आपण प्रमुख पद, त्या प्रमुख पदावर व्यक्तीची अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीमार्फत परफॉर्मन्स केला जातो. पण हे व्यक्ती या पदावर कोण असणार असा प्रश्न मागील 2 महिन्यापासून निर्माण झाला होता. म्हणजे मागील 2 महिन्यापासून ही पोझिशनच वॅकंट होती आणि त्या पदावर कोणीही व्यक्ती अवेलेबल नसल्यामुळे सेट एक्झामचं काम पूर्णपणे ठप्प झालं होतं. पण आत्ता सध्या या प्रमुख पदावर एका व्यक्तीची अपॉइंटमेंट केल्यामुळं सेट एक्झाम लवकरच कंडक्ट होऊ शकतो अशी इन्फॉर्मेशन मी देत नाही आहे. पुणे युनिव्हर्सिटीचे जे प्रभारी कुलसचिव आहेत तेच देत आहेत. ठीक ना. त्यांनी असं सांगितलं की सेट एक्झामची तयारी आता सुरू झालेली आहे आणि नियोजित कालावधीमध्ये ती सेट एक्झाम घेतला जाईल. नियोजित कालावधीचा अर्थ असा होतो की नोटिफिकेशन आल्यानंतर जवळपास कमीत कमी 3 महिन्यांनी एक्झाम कंडक्ट होईल. आता सेट एक्झामचं लवकरच नोटिफिकेशन येऊ शकतं कारण नोटिफिकेशन रिलीज करण्यासाठी व्यक्ती त्या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. सिग्नेटरी व्यक्ती त्या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. ठीक आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये एक्झाम कंडक्ट होऊ शकतो. यावेळी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता ही इन्फॉर्मेशन आपल्याला एका वृत्तपत्रामार्फत भेटलेली आहे. ऑथोराइज इन्फॉर्मेशन आहे. त्या ठिकाणी व्यक्तीची अपॉइंटमेंट झालेली आहे कारण 2 महिन्यापासून हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. आता हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. म्हणजे लवकरच आता सेट एक्झाम कंडक्ट होऊ शकते. लवकरचा अर्थ असा होतो की कमीत कमी 3 महिने आणखी आहेत. ठीक ना. 3 महिन्यामध्ये प्रॉपरने अभ्यास करा. एक्झाम क्वालिफाय कशा पद्धतीने होऊ शकतो याचं प्रॉपर प्लॅनिंग करा आणि त्यावेळी तुम्ही चला एक्झाम तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊन जाताल. बाकी जर MS सेट एक्झाम 2026 तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपला डिटेल कोर्स देखील अवेलेबल आहे. त्या कोर्समार्फत पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडत नाही. म्हणजे सिलेबसपासून ते प्रॅक्टिसपर्यंत आणि रिव्हिजनपर्यंत सर्वच गोष्टी त्या कोर्समध्ये कव्हर करून घेतल्या जातात. तुम्हाला अदर कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडत नाही. याचा फायदा असा होतो की अनेक विद्यार्थी मागील एक्झामिनेशनमध्ये आपले क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे रिझल्ट मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि 2025च्या सेटमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पेपर फर्स्टमध्ये 90+ देखील स्कोअर केलेला आहे. तुम्ही देखील चांगला स्कोअर करून MS सेट एक्झाम क्रॅक करू शकता. कारण 90 पर्यंत स्कोअर करणं तसं डिफिकल्ट आहे. पण प्रॉपर वेने आणि योग्य मार्गाने तुम्ही अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्ही क्वालिफाय करू शकता. अनेक विद्यार्थी आपले 2025मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. त्याचप्रमाणे 2023मध्ये आणि 24मध्ये देखील क्वालिफाय झालेले आहेत. फ्रेंड, कोर्स संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर 90 11 36 20 82 या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा कोर्स संदर्भात. त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. खूप चांगल्या प्रकारे पेपर फर्स्ट तुमचा कव्हर करून दिला जातो. या कोर्समध्ये आपण डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करतो. त्यामार्फत तुमचा स्कोअर एका अल्टिमेट लेवलला वाढतो. कारण ओरिजिनल पेपर सारखेच पेपर या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे.
इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर डेफिनेटली कोर्स जॉईन करू शकता. बाकी जे विद्यार्थी कॉमर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करा, त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल पण पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. बाकी पेपर फर्स्टचा योग्य वेळेने तुम्हाला कोर्स प्रोव्हाइड करू आम्ही, ठीक आहे ना. तर इन्फॉर्मेशनसाठी मेसेज करू शकता. आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.